सत्य असेल तेच दिसेल। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायला अवघे काही तास राहिलेले असताना शिंदे सेनेनं ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। पक्षातील वरिष्ठांना दिग्गजांना मागे टाकून वाघमारेंनी राज्यसभेचं तिकीट मिळवलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यानंतर शिंदे सेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। माजी खासदार याबद्दल मनातील खदखद बोलून दाखवली आहे। राज्यातील राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत। यासाठी 4 पक्षांकडून 7 नावं जाहीर करण्यात आली आहेत। 7 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणूक बिनविरोध होईल। शिंदे सेनेकडून माजी खासदार आनंदराव अडसूळ, राहुल शेवाळे, संजय निरुपम, प्रवक्त्या शायना NC यांची नावं चर्चेत होती। मात्र या दिग्गजांना मागे टाकून ज्योती वाघमारे यांनी बाजी मारली। यानंतर अडसूळ यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली। वरिष्ठांच्या मनात जे होतं ते झालं, आता त्यावर अधिक बोलणं मला योग्य वाटत नाही, अशा शब्दात आनंदराव अडसूळ यांनी मनातील खंत बोलून दाखवली। केंद्रीय मंत्री अमित शहांपासून अनेकांनी आश्वासनं दिली, राज्यपाल करणार असं सांगितलं। आता 2 वर्ष लोटली, या कालावधीत 10 राज्यपाल नियुक्त झाले, पण माझा नंबर लागला नाही असं अडसूळ म्हणाले। शेवटी मीच ऑफर दिली, राज्यपाल पदाचा विषय सोडा, तुमच्या कोट्यातून मला राज्यसभा तरी द्या। माझी मागणी काही चुकीची नव्हती, प्रत्येक वेळी हो हो म्हटलं जातं, पण होत काहीच नाही। त्यांनी दिलेला नाही आणि भविष्यात देणारही नाहीत, हा माझा अनुभव आहे, अशा शब्दात अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना अमित शहांसमोर बैठक झाली होती, तेव्हा लिखित प्रस्ताव दिला होता। अडसूळांना राज्यपाल पद देऊ असं सांगितलं, पण ते काही दिले नाही। राज्यपाल पद मिळेना तर किमान राज्यसभा तरी द्या म्हटलं, तर तेही नाही, अशा शब्दात अडसूळ यांना त्यांची कैफियत मांडली। आपण 5 वेळा खासदार राहिलो, 6 वेळा संसद रत्न पुरस्कार पटकावला, हे सांगायलाही अडसूळ विसरले नाही। ज्योती वाघमारे यांचं नाव आज आम्ही ऐकलं, त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याचं आज शेवटच्या क्षणी समजलं, असं अडसूळ म्हणाले। राज्यसभेसाठी तुम्ही यापुढेही पाठपुरावा करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। त्यावर आता थांबलेलं नाही, जेव्हा वाटेल तेव्हा देतील, आतापर्यंत बराच पाठपुरावा केला, असं अडसूळ म्हणाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.